तोफखाना हद्दीतील चैन स्नॅचिंग प्रकरण उघड. सराईत आरोपीला पुण्यातून अटक. 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या काही दिवसात छडा लावत रेकॉर्डवरील सराईत आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. आरोपीकडून रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 1,32,190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास मानसी जीवन महाजन या पाईपलाईन रोड सावेडी परिसरात असताना अज्ञात आरोपीने मोटरसायकलवर येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच पोलीस अंमलदार सुनील पवार, शाहिद शेख, विष्णू भागवत, फुरकान शेख, प्रकाश मांडगे आणि प्रशांत राठोड यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला असता हा गुन्हा सागर रमेश नागपुरे याने केल्याची माहिती मिळाली. आरोपी सध्या पुण्यातील कोथरूड परिसरात असल्याची समजताच पथकाने तेथे सापळा रचला. संशयास्पद हालचाली करत असलेल्या सागर नागपुरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 62,190 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली 70,000 रुपये किमतीची बजाज मोटरसायकल जप्त केली. एकूण 1,32,190 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.